नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यांनी यादी लावणं सुरुवात केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार किती विद्यार्थ्यांना बोलवलेलं गेलेलं आहे, तारीख कोणती आहे, कोणत्या विभागासाठी आलेला आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर रेशिओ जो आहे तो बोलवण्याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा काय असणार आहे, याची सगळ्यांची माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे काय करा, की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला ही यादी आहे ती Telegram चॅनलवर भेटून जाईल किंवा वेबसाईटवर ते भेटून जाईल. वेबसाईटवर इश्यू असा आहे, की तुम्हाला काय होतं, की ते हे होत नाही, डाउनलोड नाही करता येत. त्यामुळे Telegram चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. ही बघा, यादी वेबसाईटवर फर्स्ट पेजवरच आहे. रिफ्रेश करून बघितलं तर तुम्हाला दिसेल इथं ही यादी आहे. ओके, ही यादी तुम्हाला भेटून जाईल. तर इथं काल बनवलेलं आहे हे. याच्यानुसार जर बघितलं तर काय केलं मग त्या यादीनुसार बघा इथं सांगण्यात येतं, की विषयानुसार विषयांकित प्रकरणी सर्व संबंधित उपकरण कळवण्यात येते, की अमरावती वनवृत्तातील लेखापाल आणि सर्वेअर गट क संवर्गातील गुणवत्ता यादीनुसार पात्रांची लेखापाल 64 आणि वनरक्षक 81 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय केलं, की शॉर्टलिस्ट यादी काय केली, की प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर लेखापालसाठी 28/12/2023 रोजी होणार आहे आणि सर्व्हेअर पदासाठी 29/12 व 30/12 या तारखेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 7.3 नुसार काय केले, की ज्या उमेदवारांना हां. तर जे उमेदवार येणार नाही त्यांना बाद करण्यात येणार आहे, असं सांगितलेलं आहे. तर आता शॉर्टलिस्ट यादी जी आहे मी ऑलरेडी याची दिलेली आहे लेखापाल पदाकरिता. आता वनरक्षक पदाकरिता तुम्हाला सांगेल मी. तर इथे हे सांगितले आहे त्यांनी लेखापाल पदासाठी 28 तारखेला सकाळी 11 ते 5 वाजता कुलाढाप सभागृह, मुख्य वनरक्षक व क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांचे कार्यालय इथे होणार आहे. कॅम्प्स अमरावती. त्याच्यानंतर बघितलं सर्व्हेअरचं 29/12 आणि 30/12 11 ते 5 यावेळी होणार आहे. तिथेच कुलाढाप सभागृह, मुख्य वनरक्षक व क्षेत्रसंचालक मेळघाट प्रकल्प इथे होणार आहे. बघा. तर आता मी यादी ऑलरेडी तुम्हाला याची दिली होती लेखापालची. आता काय करताय तुम्हाला याची सांगत आहे सर्व्हेअर पदाची. तर ही जी यादी आहे ती 1:5 रेशिओने तुम्हाला काय केली बोलवण्यात येणार आहे. बोलण्यात आली आहे थोडक्यात. तर ही लेखापाल आहे. त्याच्यानंतर हे पण पेज लेखापाल पदांकरिता आहे. त्याच्यानंतरनं इथलं हे पद आहे ते सर्व्हेअरचं पद आहे. तर बघा, ज्या उमेदवारांना 45 पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांना काय केले, की शैक्षणिक दस्तावेज तपासणीकरता येणारी ही यादी आहे. सर्वसाधारण पद आहे 1 आहे. 1 आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सतेश गंगासागर यांना बोलवलेलं आहे. 90 मार्क्स आहे त्यांना 120 पैकी. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर अभिजित भगत 88 मार्क, नागनाथ वाघमारे, सूरज मोरे, अ, दर्शन करवंडे, सतीश खेपळे, अमरदीप इंगळे, मनोज भगत, त्याच्यानंतर संदेश तायडे, विष्कार धावणे, गौतम कांबळे, समाधान माने, सागर बोबडे आणि तेजस पचखंडे यांना बोलवलेलं एक पदासाठी आहे हे. ओके, एक पद आहे हे. हे आहेत कुठल्या कॅटेगरीसाठी? एस-सी कॅटेगरीसाठी आहे. त्याच्यानंतरनं एस-सी फिमेलसाठी परत काय केले हे उमेदवार आहेत. टोटल 9 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत. तर बघा, प्राजक्ता जाधव, ज्योत्स्ना वानखेडे, एकता पाथरे, त्याच्यानंतर प्रिया पाईकराव, स्वाती धाडे, त्याच्यानंतर त्रिशाला चव्हाण, मेघा इंगळे, अस्मिता वानखेडे, प्रीती वाघमारे यांना बोलवलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर हे आहे एन-टी-सी कॅटेगरी एकच पद आहे. तर बघा, गजानन श्रीधर ताळे, त्याच्यानंतर अंकुश बदात, त्याच्यानंतर निकिता धोटे, ज्ञानेश्वर अ, लांडगे त्याच्यानंतरनं आहेत अत्रिंधन शिंदे, त्याच्यानंतर अमोल थोरात, अभिलाष कोल्हे, पांडुरंग कोरडे, अ, गंगाधर माने, अमोल म्हस्के, एकनाथ पिंगट, प्रसाद म्हस्के, अनुराग गायकवाड, प्रताप शेळके, ज्योत्स्ना कोळेकर, नितीन झगडे, अमोल चवतकर, योगेश पाटील, त्याच्यानंतरनं आहेत स्वाती कोळेकर, अंकुश वैद्य, क्रांती वाघ.
यांना बोलले टोटल 31 कॅन्डिडेट आहेत, सॉरी 21 कॅन्डिडेट आहेत, 1 पदांकरता बोलले. त्याच्यानंतरनं जर आहे ही यादी आहे. ओबीसीसाठी 1 पद आहे. तर टोटल जर पाहिले तर हे आहेत 23 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत. तर हे कॅन्डिडेटची नावं फक्त वाचून दाखवेल. सुहास घोटमारे, किशोर व्यवहारे, विकी लहाने, सौरभ सरडे, त्याच्यानंतर अनंत, कमलेश मेलघात, पवन पोकळे, निखिल धुळे, सचिन ढेंगे, त्याच्यात हर्षल शेलकर, ऋग्वेद उमाय, प्रसाद जाधव, भूषण मोरणकर, अक्षय विभुते, अनिकेत मैत, त्याच्यानंतर आदित्य दर्बे, चैतन्य गुन्हेकर, त्याच्यानंतर प्रथमेश उनोने, प्रताप, त्याच्यानंतर अनिकेत हागे, गणेश स्वामी, पवन फासडे, त्याच्यानंतरनं रोशन चंद्रपुरे, त्याच्यानंतरनं प्रणव काकड यांना बोललेलं आहे. त्याच्यानंतरनं फिमेलसाठी 1 पद आहे. तर टोटल इथे जर पाहिलं तर एक उमेदवार 2 उमेदवार आहेत. स्वाती चहानकर, त्याच्यानंतर पूजा पवार, त्याच्यानंतरनं ईडब्ल्यूएस 1 पदासाठी गजानन पवार यांना बोललेलं आहे, 54 मार्क. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर ईडब्ल्यूएस फिमेलसाठी सौम्य मोहम्मद यांना बोललेलं आहे, 76 मार्क. त्याच्यानंतरनं ओपनसाठी 1 पदासाठी जर पाहिलं तर टोटल 9 कॅन्डिडेट आहेत. प्रतीक सानप, अनिल गावडे, राजेश गायकवाड, त्याच्यानंतर कौसुब मोहम्मद, वैष्णवी दिंडोरकर, सुनील रायकर, सागर धनराज कुणाळे, शुभम ठाकर यांना बोलवलेलं आहे. त्याच्यानंतरनं NTB साठी अजय घाटे यांना बोलवलेलं आहे. तर ही यादी होती 81 विद्यार्थ्यांची. तर आशा करतो तुम्हाला ही यादी समजली असेल. कोणाकोणा विद्यार्थ्यांना जायचं असेल, काय सगळ्यांची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी काय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.